सुप्रभात मित्र हो, मी सचिन कोळेकर माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करत आहे. सकाळीच आम्ही पोचलो अशा गावी जिथे मनाला लागणारी शांतता, सुकून असं हे गाव खवणे. आम्ही आमच्या होमस्टेमध्ये स्थिरावलो. समोर अथांग समुद्र पाहताच वीर सावरकरांच्या आठवल्या. ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. तर मित्र हो, खवणे हा समुद्र समुद्राच्या लाटांचा खूप शांत आहे आनंद घ्यायला आणि स्वच्छ हे आहे, पहा बॅक वॉटर आहे समुद्राचं. कारण हे काय किती अजूनही तो प्रदूषणापासून खूप दूर छान आहे. असं हे बॅक वॉटर आहे त्या साईडला. इथे बसून समुद्राकडे खूप छान पाहिलं की मनातली चिंता वाहून जाते. खूप छान असं इथला वारा शांतता मिळते. अंगालाच नुसता स्पर्श करत नाही, आनंद व्हायचं घेता येतं. मनालाही शांती देते. खूप व्यवस्थित. इथली वाळू नुसतीच पायाखाली नसते, तर ती आठवणीत साठते. हे आमची मित्रमंडळी. हे आहे आमचं होमस्टे, जिथे आमची स्टेची बुकिंग 2 नाईटसाठी आम्ही केली आहे. क्लब खवणे, अतिशय सुंदर, नीट आणि क्लीन. आम्ही इथे 3 रूम बुक केलेल्या. रूम अगदी स्वच्छ, सुंदर, ऐसपैस, नीट अँड क्लीन वॉशरूम्स आणि काय हवं असतं. बेड नीट अँड क्लीन होते. समोरच विंडो, त्यासमोर गॅलरीतून जे दिसणारं विहंगम दृश्य. आणि काय हवं असतं मित्रांनो, हे आमचं क्लब खवणे. समोर गॅलरी, गच्चीवरून आनंद घेत चहाची न्याहारी घ्या. समोरच अथांग समुद्र. जवला, कोलंबी फ्राय, टिकलं, सौंदाळा फ्राय, असं अप्रतिम वाढणी झालेली आहे. कसे वाटलं रे तुला? छान, छान, वा. अप्रतिम. कसं वाटलं का जेवण तुला? छान, मस्त. अप्रतिम. तर मित्रांनो, जेवण समोर येताच पोटात आमच्या आग पडली. मग काय, आम्ही कसले थांबतो, तू ताण पडलो. पोट फुटासर जेवलो. जेवण एकदम अप्रतिम होता. माशात चव काही वेगळीच होती, कारण इकडच्या स्वच्छ समुद्र पाण्यातली मच्छी ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते मित्रांनो. तर मजा केलो. हा पसरलेला हा आपला अरबी समुद्र किनारा अतिशय सुंदर असं लोकेशन, निसर्ग आणि समृद्ध असं हे वेंगुर्ला तालुक्यातील खवणे गाव. खूप शांत आनंद सांगण्याचा प्रयत्न करतोय लाटांच्या स्वरूपामध्ये. पहा, मस्त वाटतं. आजचा दिवस आमचा हा रिलॅक्सेशनच्या कारणामुळे मित्र हो, तुम्हाला जास्त काही दाखवू शकणार नाही. आज खवणे आणि सभोवतालचा समुद्र किनारा म्हणजे कोकणातला निसर्ग. बॅकवॉटर, हे आमचे चिरंजीव इथे समाधी तयार आहेत. हे आमचे धडाडीचे कार्यकर्ते, बांदिवडेकर, बाबू बांदिवडेकर, आमचे
लाटांचा आवाज आणि निळा समुद्र अनुभवायचा असेल तर खवणे बीचला आणि निवती बेटाला नक्की भेट द्या. तो आपल्याला कदाचित येताना दिसेल. कभी गहरे समंदर की गहराई, कभी ऊंचे मित्रांनो, तुम्हाला वाटतंय का हे मालदीव आहे? नाही, हे आहे आपल्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती बेट, जिथे समुद्राचं पाणी इतकं स्वच्छ आहे की तुम्हाला तळाचे दगड आणि मासेही स्पष्ट दिसतील. इथलं पाणी अतिशय पारदर्शक असल्याने रंगीबेरंगी मासे आणि समुद्री जीव पाहण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. डॉल्फिन, नशीब चांगलं असेल तर बोटी येताना तुम्हाला उड्या मारणारे डॉल्फिन नक्कीच दिसतील. सूर्यास्ताच्या वेळी इथले खडक सोन्यासारखे चमकतात, म्हणून याला गोल्डन रॉक्स असंही म्हणतात. जर तुम्हाला गर्दीपासून दूर फक्त लाटांचा आवाज आणि निळा समुद्र अनुभवायचा असेल तर खवणे बीचला एकदा नक्की भेट द्या. इथे येण्यासाठी कुडाळ स्टेशन हे जवळचं स्टेशन आहे, जिथून तुम्हाला रिक्षा मिळू शकते, जी साधारणतः 400 ते 500 चार्जेस तुम्हाला पडू शकते. पण मी तुम्हाला आवर्जून सांगेन तुम्ही रिक्षाच करा. दोन भल्या मोठ्या खडकाच्या बेटातून जाणाऱ्या या निमुळत्या वाटेत आम्ही आमची बोट टाकली. अनुभव काय विलक्षणच होता. तो शब्दात न मांडण्यासारखा होता. तो फक्त अनुभवच घेण्यासारखा. निळक्षार पाणी आणि माशांचे फिरणारे थवे मन अगदी मोहून गेलं. मित्रांनो, असं वाटत होतं क्षणार्धात की इथेच थांबावं आणि एक दिवस इथेच काढावा. सुंदर फिश होता इथे मस्त. आई छान, वा वा वा, किती सुंदर असं दृश्य. हे पहा, हा आहे जुना लाईट हाऊस. मित्रांनो, खवण्याचे रॉक्स हे केवळ दगड नाहीत, ते हजारो वर्षाच्या समुद्राच्या संघर्षाची साक्ष आहे. प्रत्येक दगडावर वेळेच्या खुणा आणि प्रत्येक लाटेत एक नवीन गोष्ट दडलेलं आहे. सकाळी उगवणारा सूर्य आणि संध्याकाळी मावणारा सूर्य या रॉक्सवरून बघून पाहिला तर असं वाटतं की निसर्ग स्वतः चित्र काढतोय. शहराच्या गोंगाटापासून दूर खवणे आणि हा सभोवतालचा बीच आपल्याला शिकवतो साधेपणा, शांतता आणि समाधान. म्हणूनच जो एकदा इथे आला तो निसर्गाच्या प्रेमात पडतो आणि पुन्हा पुन्हा येथे यावंसं वाटतं. मित्रांनो, हा माझा पहिलाच ब्लॉग असल्या कारणास्तव तुम्हाला यात बऱ्याच चुका आढळू शकतील, पण त्या चुका तुम्ही नजरअंदाज करून मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. मित्रांनो, तर कृपया हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी या ब्लॉगला सबस्क्राईब करावा, मला फॉलो करावं, ही मी तुम्हाला नम्र विनंती आहे, जेणेकरून मला पुढचा ब्लॉग बनवताना एक उभारी मिळेल. हीच अपेक्षा तुमच्याकडून मित्रांनो. तर आपल्या भावाला तुम्ही नक्की लाईक करा व्हिडिओ, आणि धन्यवाद. बघा, ब्लू फिश. वाव, हा स्पॉट आहे माझा. हा पहा, हे बघ, हा पहा, हा स्पॉट.
तिथून पाणी येतं ते सर्व. ही जागा एवढी सुंदर आहे ना मित्रांनो, की इकडचं पाणी पाहिल्यावर असं वाटतं की इथून हलूच नाही. निळगार पाणी, अथांग समुद्र, शांत लाटा, ज्या खडका वादळत खडकांनी निर्माण केलेल्या काही कलाकृती मनाला भावून जातात. मन मोहून टाकणारं दृश्य, विहंगम दृश्य. हे पहा समुद्रातील आपले मालदीव बेट. निसर्गाच्या नैसर्गिक आकृतीतून जन्मलेल्या या दोन खडकांच्या मधून निघालेली एक सुंदर फट, मनमोहक असं दृश्य. यालाच निवती रॉक असं म्हणतात. निवती बीचपासून साधारण 15 ते 20 मिनिटाच्या बोटीच्या प्रवासानंतर आपण खळखळ सुंदर बेटावर पोहोचतो. प्रत्येक खडकावर खेकडे हे बसले दिसत आहेत. छान, अतिशय सुंदर, मनमोहून टाकणार. वा, मित्रांनो, हे निवती बेट म्हणजे निसर्गाचा एक सुंदर खजिना म्हणता येईल. अथांग अरबी समुद्राच्या कुशीत असलेलं हे बेट आपल्याला शांत वातावरणात आणि नैसर्गिक सौंदर्यानं पर्यटकांना खूप आकर्षित करते. निवती बेटाजवळ फिरत असताना आपल्याला निसर्गाची वेगळीच करामत दिसते. काळाच्या ओघात खडकांवर वेगवेगळे सुंदर आकार तयार झालेले दिसतात. मित्र हो, समुद्राच्या लाटा चला जायला पाहिजे आपल्याला परदेशात. इकडे सुंदर सुंदर दृश्य नजारे असताना असा अथांग समुद्र, पाणी असताना हा स्पॉट आहे मात्र. हा पहा, हे बघ, हा बघ, हा स्पॉट. तिथून पाणी येतं ते सर्व. हे आहे म्हातारीची चूळ. जिथून आता पाणी कमी असल्यामुळे ती हे होत नाहीये. पाणी त्याच्यासाठी जास्त लागतं, जेणेकरून ते पोचते पाणी बाहेर येतं. तिलाच म्हातारीची चूळ असे म्हटलं जातं. काही क्षण असं वाटलं की समुद्र आपल्याशी संवाद साधतोय. तो आपल्याला सांगतोय, थांब, श्वास घे आणि निसर्गाचा आनंद घे. मित्रांनो, हे पाकोळी पक्ष्यांची गुहा असं म्हटलं जातं. इथे पाकोळी पक्षी येऊन राहतात आणि आपली घरटी बनवतात. या घरटांना परदेशात भरपूर मागणी असते. मित्र हो, हा जुना लाईट हाऊस इंग्रजांच्या इतिहासाचा साक्ष देणारी एक ऐतिहासिक वास्तू. कभी गहरे समंदर की गहराइयाँ, कभी ऊंचे पहाड़ों की ऊंचाइयाँ.
पोचल्यानंतर आम्ही पोचलो कायाकिंगचा अनुभव घ्यायला. इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथलं बॅकवॉटर इथलं पाणी इतकं शांत आणि सरळ आहे की अगदी नवशिके सुद्धा आरामात कायाकिंग करू शकतात. आजूबाजूला घनदाट नारळ, पोपळीच्या बागा आणि शांतता अक्षरशः मनाला शांती मिळते. इथलं पाणी खोल नसल्यामुळे आणि लाटा नसल्यामुळे कायाकिंगसाठी हे महाराष्ट्रातील सर्वात सुरक्षित ठिकाणापैकी एक मानलं जातं. कायाकिंग करताना तुम्हाला वेगवेगळे पक्षी, इथे देवराईचं निसर्गाचं सुंदर रूप पाहायला. योग्य वेळ ही सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी इथे कायाकिंग करणं हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. कारण इथे निसर्ग समृद्धीने संपन्न झालेली ही देवराई अनुभवायस मिळते. गावात मित्रांनो, या कायाकिंगची माहिती घेण्याचा आम्ही गावकऱ्याकडून प्रयत्न केला. हे पर्यटन स्थळ हल्लीच 2 ते 2.5 वर्षापूर्वी हे प्रसिद्ध झालं आहे. 2.5 वर्षापूर्वी विजय या नावाच्या मुलाने एक बोट घेऊन ही संकल्पना अस्तित्वात आणली. हळूहळू ती वाढत गेली आणि या 2 वर्षात त्याचं व्यावसायिक स्पोर्ट्समध्ये रूपांतर झालं. याचे परिणाम गावात रोजगार निर्माण झाले. मित्रांनो, वेळेअभावी आम्ही दुपारचंच कायाकिंग करायचं ठरवलं. सळसळतं ऊन, त्या उन्हाने आमची कलकल झाली. गरमीनं हैराण झालो. पण तिथेच असलेल्या मॅंग्रोवच्या जंगलात आणि पक्ष्यांच्या आवाजात आडोशात जाऊन आम्ही त्याचा छानसा अनुभव घेतला. खूप बरं वाटलं. खूप छान कांदळवन आहे. मित्रांनो, हा सभोवतालचा परिसर पाहताना एक मात्र जाणवलं, इकडील गावकऱ्यांनी राखलेली स्वच्छता. कुठेही कचरा दिसला नाही आम्हाला. तर आपला पर्यटकांचाही हे कर्तव्य आहे की कुठेही कचरा न करणं ही आपली जबाबदारी आहे मित्रांनो. कारण कोकण हे आपलं आहे, मग ते आपल्यालाच स्वच्छता राखायचं आहे. आज आम्ही हे आहे वेंगुर्ल्यातील. मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत अशा ठिकाणी जिथलं देवस्थान हे शांततेसाठी खूप प्रिय आहे. श्री देव माणसेश्वर वेंगुर्ले. जत्रा म्हटली की लाऊडस्पीकरचे सूर, विद्युत रोषणाईचा झगमगाट आणि गर्दी हे चित्र अपेक्षित आहे. परंतु वेंगुर्ले येथील माणसेश्वराच्या स्थानावर भाविकांचा महापूर असतो. पण कानठळ्या बसणारे आवाज नसतात आणि डोळे दिपून टाकणारी रोषणाई केली जात नाही. या ठिकाणी फडकणारी असंख्य भगणी निशाणं लक्ष वेधून घेतात. मंद सुवासह कमळांची दाटीवाटी पाहायला मिळते आणि नकळत वाह, फारच सुंदर असे दात देऊन हात जोडले जातात. हेच ते स्थान आहे श्री देव माणसेश्वर देवचराचे. याला माणसेश्वर असंही म्हणतात. माणसेश्वर हे देवस्थान सिंधुदुर्गातील एक महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळ आहे. नेहमीप्रमाणे मंदिर, गाभारा, मूर्ती कुठेही दिसत नव्हतं. फक्त निशाण हे त्या देवाचं स्थान. या देवस्थानच्या वार्षिक जत्रोत्सवाला शिडाची जत्रा व बत्तीची जत्रा या नावाने संबोधले जाते. गॅस बत्ती रात्रभर पेटवून ठेवण्याचा नमाज अनेक भक्त करतात. त्यामुळे एकाच वेळी 100च्या आसपास गॅस बत्त्या पेटतात आणि हा जत्रोत्सव साजरा होतो.
आमचा रामेश्वर. मित्रांनो, आमच्या प्रवासाचा शेवट करत आम्ही पोचलो दुपारी आचरा गावात. आचरा गावात वसलेले श्री रामेश्वर मंदिर श्रद्धा, परंपरा आणि निसर्ग सौंदर्य यांचा सुंदर संगम. शांत वातावरण, हिरवीगार झाडं आणि पारंपरिक कोकणी वास्तुशैली यामुळे या मंदिरात एक वेगळीच दिव्यता लाभलेली दिसते. मंदिरात परिसरात पाय ठेवताच एक प्रसन्न शांतता जाणवते. सभोवताला असलेली नारळ, सुपारी आणि इतर झाडे मंदिराला एक नैसर्गिक शौर्य देतात. या मंदिरात येणारे भाविक देवाचे दर्शन घेतात आणि मनशांती अनुभवतात आणि काही वेळ निसर्गाच्या सानिध्यात शांत बसून राहतात. रामेश्वराच्या पिंडीला डोळ्यात साठवून आम्ही बाहेरच्या परिसरात आलो. बाहेरचा परिसर एकदम रमणीय आणि त्या सभोवतालची दीपमाळा अगदी शोभेशी त्या मंदिराला आणि आकर्षता लाभते. तर मित्रांनो, इथेच मी आमचा ब्लॉग संपवत आहे. धन्यवाद. कृपया सबस्क्राईब करा आणि येवा कोकण आपलोच असा.